नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तांदळाच्या पिठाचे पडी पापड। बनवायला अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। बघू शकता तुम्ही आपले जे हे पापड आहे अगदी चारपट फुललेले आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही अगदी गच्च भरून आणि हलक्या हाताने मी हे तांदळाचं पीठ भरून घेतलेलं आहे। छान असं बारीक असं दळलेलं आपल्याला हे तांदळाचं पीठ या पापडासाठी हवं आहे। मी जे हे पीठ आहे घरीच बनवलेलं आहे। म्हणजे तांदूळ जे आहे एक पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आणि पंख्याच्या हवेखाली सुकून घेतले। त्यानंतर गिरणीमधून दळून आणलेले आहे। तुम्हाला जर घरी बनवायचे असतील पीठ तर तुम्ही घरी सुद्धा पीठ याचं बनवू शकता। मिक्सरला दळून छान असं चाळणीनं गाळून घ्यायचं। त्यानंतर पीठ मस्त असं बनवून तयार होते घरच्या घरी। त्यानंतर इथे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे पीठ शिजवायचं आहे, मोठं भांड इथे मी कढई घेतलेली आहे किंवा तुम्ही पातेलं वगैरे सुद्धा इथे घेऊ शकता। इथे आता आपल्याला ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं बरोबर त्याच वाटीने इथे आपल्याला पाण्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तुम्हाला इथे घरातील कोणत्याही वाटीनं किंवा तुम्ही मोठ्या भांड्यानं जर पीठ मोजून घेत असाल त्याच भांड्याने बरोबर इथे आपल्याला 7 भांडे मोजून पाणी घ्यायचं आहे। 7 वाट्या मी इथे मोजून पाणी घेणार आहे। सध्या मी यामध्ये 6 वाट्या टाकणार आहे आणि 1 वाटी पाणी बाजूला ठेवणार आहे। ते पाणी आपण नंतर वापरणार आहोत, कारण की आपले जे तांदूळ असतात कधी जुने किंवा नवीन असू शकतात। नवीन तांदूळ असले तर एखादी वाटी पाणी कमी लागू शकते, पण जुने असले तर एखादी वाटी पाणी शिल्लक सुद्धा लागू शकते। थंड्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये अजिबात पीठ घालायचं नाही, नाहीतर लगेचच गुठळ्या व्हायला लागतात। थंड्या पाण्यामध्येच खालीच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, नंतर गॅसवर ठेवायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही छान असं मी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। अजिबात एक सुद्धा गुठळी यामध्ये राहिलेली नाही। इथे आता आपल्याला मीडियम गॅसवर हे छान असं पीठ शिजू द्यायचं आहे। कंटिन्यू आपल्याला सुरुवातीला हलवत राहायचं आहे। नंतर तुम्ही लो गॅस करून शिजवलं तरी चालते, पण सुरुवातीला हलवायचं आहे। पाहू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटांनंतर आपलं जे हे पीठ आहे छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे मी आता हे पीठ छान असं शिजवून घेणार आहे। इथे आपण जे आता 1 वाटी पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामधलं सध्या मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहे। हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटते। तुम्हाला सुद्धा घट्ट वाटत असेल तरच तुम्ही यामध्ये हे पाणी वापरा। तांदूळ जर का नवीन असतील तर तुम्हाला इथे पाण्याची गरज पडणार नाही। इथे माझे राशनचे तांदूळ आहे आणि जुने आहे, त्यामुळे पाणी 1 वाटी एक्स्ट्रा इथे मी काढून ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला गरम वगैरे पाणी करून घालायची गरज पडत नाही, थंड पाणी घातलं तरी चालते। इथे मी आता परत राहिलेलं पाणी सुद्धा सर्व यामध्ये घालून घेतलेलं आहे। एकूण मी यामध्ये 7 वाट्या पाणी वापरलेलं आहे। आता अगदी व्यवस्थित आपलं हे पडी पापडचं बॅटर बनून तयार झालेलं आहे। छान असं आपल्याला हे बॅटर शिजवायचं आहे। थोडं जरी बॅटर कच्चं राहिलं तर आपल्या पापडांना तडे जाऊ शकतात। पाहू शकता तुम्ही 10 मिनिटांनंतर आपलं हे जे पीठ आहे छान असं शिजलेलं आहे। मस्त अशी शाईन आली पाहिजे आपल्या या पिठाच्या वरती।
अशा प्रकारे यामध्ये आता आपल्याला सर्वात शेवटी चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ मी यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा पापडखार घालून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त पापडखार घालू नका, नाहीतर पापड लाल सुद्धा होतात आणि फाटतात सुद्धा. खूप जास्त असे तळे जातात जर का तुम्ही यापेक्षा जास्त पापडखार वापरला तर. कमी घातला तर चालते, जास्त घालू नका. छान असं आता आपल्याला पापडखार घातल्यावर हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता तीळ घालून घेणार आहे. तीळ, जिरे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ओवा सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. जिरे सुद्धा आपल्याला शेवटी गॅस बंद केल्यावर घालायचे आहे. मी इथे आता गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी तीळ घातलेले आहे. तुम्ही इथे पापडाचं बॅटर बघू शकता. पातळ किंवा असं इतपत आपल्याला असं घट्ट हवं आहे. यापेक्षा जास्त पातळ नको किंवा घट्ट सुद्धा नको. एका भांड्यामध्ये हे पीठ मी सर्व काढून घेतलेलं आहे. छान अशी इथे मी आता पापड तयार करून घेणार आहे. हे जे पापड आहे खूप जास्त पातळ घालू नका. यापेक्षा जास्त पापड पातळ घातले तर ते अगदी काचेसारखे सुद्धा बनतात आणि काढताना सुद्धा ते आपण जेव्हा कागदावून काढतो तेव्हा ते तुटतात. एका पडीचे मी इथे एकच पापड बनवते आहे. पाहू शकता तुम्ही 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये भरपूर सारे 50 आपले हे पापड बनून तयार झालेले आहे. इथे मी आता हे पापड छान असे एका दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही छान असे आपले हे पापड बनून तयार झालेले आहे. तीळ सुद्धा छान दिसत आहे आपल्या पापडमध्ये. तुम्हाला जर यापेक्षा कमी तीळ आवडत असतील तर तुम्ही इथे कमी सुद्धा तीळ घालू शकता. इथे मी तुम्हाला आता पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही छान असे काचेसारखे आपले हे पापड बनून तयार होतात. अगदी आपले हे पापड दुप्पट तिप्पट फुलून तयार होतात. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा.